श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर पहा, आज आहे नवीन वर्षातील दुसरा दिवस. आज मंगळवार आहे आणि आज मंगळवारच्या दिवशी आपल्याला असा हा एक उपाय करायचा आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर आर्थिक भरभराट राहील. त्याचबरोबर घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. आपल्या घरामध्ये ज्या अडचणी आहेत, संकट आहे, दारिद्र्य आहे, दुःख आहे, ते सर्व नष्ट होऊन जाईल आणि आपल्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतील. तर आपल्याला रात्री दिव्याखाली अशी ही एक वस्तू ठेवायची आहे, ज्यामुळे आपल्या सर्व दुःख जे आहे, दारिद्र्य आहे, ते संपून आपल्या घरामध्ये वर्षभर भरभराट राहील. आपल्या नवीन वर्षाच्या ह्या दुसऱ्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आज मंगळवार आहे आणि हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. मंगळवार हा आपल्या कुलदेवीचा दिवस असतो. त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सुद्धा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तर हिंदू धर्मामध्ये आपल्या रोज कोणता ना कोणता दिवस कोणत्या ना कोणत्या देवांना समर्पित असतो. त्याचप्रमाणे मंगळवार हा शुभ दिवस मानला जातो आणि नवीन वर्षातील हा दुसराच दिवस आहे. त्यामुळे पहा, लगेचच आपल्याला मंगळवारच्या दिवशी भरपूर सारे उपाय करायचे असतात आणि आपल्याला मंगळवारच्या दिवशी अन्नपूर्णा माता, त्याचबरोबर कुलदेवी आणि माता लक्ष्मी यांची पूजा अर्चा देखील करायची आहे. विशेष अशी पूजा करायची आहे. त्याचबरोबर त्यांना आवडणाऱ्या वस्तू त्यांना आपण अर्पण करायच्या आहे. तर पहा, आपल्याला कुलदेवीची सेवा महिन्यातून एकदा तरी करायला पाहिजे. त्यामुळे पहा, मंगळवारचा दिवस आहे तर आपल्या कुलदेवी ही आपल्या कुळाचार करत असते. म्हणजे आपले कुळ जे आहे तर त्या कुळाचं रक्षण करत असते. त्यामुळे कुलदेवीची आपल्याला पूजा करायची आहे. तिचे काही उपाय असतात तर ते देखील करायचे आहे. पहा, बरेच जणांना आपली कुलदेवी कोणती आहे हेच माहीत नसतं. तर पहा, कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन वर्षातून एकदा तरी तिची ओटी भरण केलं पाहिजे आणि तिचा मानपान आपण केला पाहिजे. त्यासाठीच पहा, आपल्या कुलदेवीसाठी आपल्याला एक दिवा देवघरामध्ये कुलदेवीसमोर प्रज्वलित करायचा आहे. खूप सारे कष्ट, मेहनत करून देखील आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होत नाही किंवा मग आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत नाही. आली तरी ती कोणत्या ना कोणत्या मार्गाने निघून जाते. त्याचबरोबर आपण भरपूर प्रयत्न करत आहोत एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी, आपल्या इच्छापूर्ती करण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करत आहोत, परंतु म्हणावा असा पैसा आपल्या घरामध्ये येत नाही. आपल्या घरामध्ये आर्थिक भरभराट होत नाही. त्यामुळे पहा, आपल्याला असे काही उपाय आपल्या या विशिष्ट दिवशी करायचे असतात. तर पहा, आपल्या घराला, त्याचबरोबर आपल्या घरातील मुलांना, पतीला कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त होत नाही. तर पहा, आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होत नाही. बऱ्याचशा गोष्टी समस्या निर्माण होतात. तर हे का होतं? तर आपण वर्षभर आपल्या कुलदेवीकडे पाहत देखील नाही, तिचा काही कुळाचार करत नाही, तिला म्हणावा असा उपाय आणि त्या सेवा तिच्या आपल्याकडून होत नाही. त्यामुळेच कुलदेवीची सेवा, उपाय आपल्याकडून होण्यासाठी आपल्याला असा हा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्याखाली काही वस्तू देखील ठेवायची आहे. तर पहा, आपल्याला कसा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर आपल्याला यासाठी एक दिवा लागणार. तर पहा, दिवा तुम्ही मातीचा घ्या, स्टीलचा घ्या, कोणत्याही धातूचा घ्या. तो दिवा घेतल्यानंतर त्यामध्ये 2 वातींची एक वात करून आपल्याला लांब वात टाकायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला शक्य असेल तर त्यामध्ये गाईचं गावरान तूप टाकायचं आहे. शक्य नसेल तर तेल टाकलं तरी चालेल. त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग टाकायची आहे. त्याचबरोबर 1 रुपयाचं नाणं असेल किंवा मग 5 रुपयाचं असेल, कोणतंही नाणं जे आहे तर ते आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि त्या दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. आता बघा, एक प्लेट आपल्याला घ्यायची आहे. तुम्ही प्लेट पितळाची घ्या, तांब्याची घ्या, कोणत्याही प्रकारची घ्या, स्टीलची घेतली तरी चालेल. तर त्या प्लेटमध्ये आपल्याला एक स्वास्तिक बनवायचं आहे. ते स्वास्तिक तुम्ही हळद, कुंकू मिक्स करून सुद्धा बनवू शकता. अगदी हळदीने केलं तरी चालेल. नंतर मग त्यावरती आपल्याला कुंकू टाकायचं आहे आणि 4 बिंदू द्यायचे आहेत, साईडने 2 रेषा द्यायच्या आहेत. असं हे स्वास्तिक काढल्यानंतर त्या स्वास्तिकला हळदी, कुंकू, अक्षता वाहायच्या आहेत आणि त्या स्वास्तिकवरती आपल्याला
मूठभर तांदूळ ठेवायचे आहे. हे तांदूळ आपण प्लेटमध्ये टाकत असताना जी काही आपली इच्छा आहे, आपण कोणत्या इच्छेसाठी हा उपाय करत आहोत पहा. आपल्या घरामध्ये वार्षिक आर्थिक भरभराट राहावी यासाठी आपण हा उपाय करत आहे. आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती व्हावी, कोणतेही अडथळे निर्माण नाही व्हावेत यासाठी आपण हा उपाय करत आहोत. तर तुमची जी बी इच्छा असेल तर ती तिथे तुम्हाला व्यक्त करत हे तांदूळ प्लेटमध्ये सोडायचे आहे. तर पहा, हा जो उपाय आहे तर तो तुम्ही रात्री 5 म्हणजे संध्याकाळी 5च्या नंतर करायचा आहे. 5च्या नंतर तुम्ही रात्री 12पर्यंत कधीही हा उपाय करू शकता. तर त्यानंतर आपण तांदूळ टाकल्यानंतर त्या तांदळावरती हळदी कुंकू वाहायचं आहे. त्यानंतर आपल्याला जो दिवा आपण घेतलेला आहे तो दिवा आपल्याला त्यावरती लावायचा आहे, त्यावरती ठेवायचा आहे. त्या दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि परत एकदा आपली जी इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे. आता बघा, आपल्याला त्या दिव्यासमोर एक सेवा करायची आहे. तर ती सेवा आपल्याला नवार्णव मंत्राची करायची आहे. आपल्याला 5 माळी नवार्णव मंत्र म्हणायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, असं आपल्याला 5 माळी हा मंत्र जप करायचा आहे. आणि नंतर आपल्या कुलदेवीला आपल्याला प्रार्थना करायची आहे की आई भगवती, माझ्या जीवनावरती तुझा कृपा आशीर्वाद राहू दे. माझ्या जीवनामध्ये जे कष्ट आहेत, अडचणी आहेत, दुःख आहेत ते दूर कर आणि माझ्या घरामध्ये आर्थिक भरभराट होऊ दे. माझ्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करू दे आणि माझ्या घरामध्ये ती कायमस्वरूपी टिकू दे. माझ्या घराची, मुलांची, पतीची, सर्वांची प्रगती होऊ दे. घरामध्ये सुख शांती निर्माण होऊ दे, अशी प्रार्थना आपल्याला आई भगवतीला करायची आहे. आता बघा, जर तुम्हाला 5 माळी नवार्णव मंत्र करणं शक्य नाही किंवा मग तुम्हाला तेवढा वेळ नाही तर 1 माळ जरी केली तरी चालेल. किंवा मग तुम्ही एक काम करू शकता, तुमच्याकडे माळ जर नसेल तर 5 मिनटं तुम्ही फक्त डोळे मिटून नवार्णव मंत्राचा जप करा. आणि हा जप करताना अगदी श्रद्धेने आणि भावनेने करा. पहा, नक्की तुम्हाला या उपायाचा अगदी लवकरात लवकर फायदा होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय करायला अजिबात विसरू नका. आता बघा, जो काही आपण 1 रुपयाचं नाणं त्या दिव्यामध्ये टाकलेलं आहे आणि दिवा आपला विझल्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्ही तो दिव्यामधले जे साहित्य आहे तर तो 1 रुपया स्वच्छ करायचा, आपल्या पैशाच्या पॉकेटमध्ये ठेवायचा आणि तो रोज आपल्या पॉकेटमध्येच राहून द्यायचा. त्याचबरोबर जे काही लवंग असतील, काही साहित्य असेल तर ते आपल्याला टाकून द्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला ही सेवा उपाय करायचा आहे. तर पहा, असा हा उपाय आज रात्री आपल्याला करायचा आहे. नक्कीच हा उपाय करून पहा, तुम्हाला या उपायाचा अगदी लवकरात लवकर फायदा झालेला जाणवेल. उपाय करताना श्रद्धेने आणि भावनेने करा. कोणत्याही प्रकारची शंका कुशंका मनामध्ये आणू नका. आई भगवती तुमची ही इच्छा नक्की पूर्ण करेल. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया असे छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.